नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये मिक्स डाळीचे सांडगे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. या सांडग्यांना रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे. मस्त असे खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेले आहेत. आता हे सांडगे तयार करताना डाळी कोणकोणत्या घ्याव्यात, किती प्रमाणात घ्याव्यात, डाळी कशा भिजवाव्यात, त्या वाटाव्यात कशा, हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहे. आज आपण एक खास वाटण तयार करून हे सांडगे तयार केलेले असल्यामुळे अतिशय चविष्ट तयार होणार आहेत. आता हे सांडगे तयार केल्यानंतर वर्ष 2 वर्ष टिकण्यासाठी काय करावे, त्याला जाळी लागू नये, त्याचा रंग किंवा चव निघून जाऊ नये, आहे तशी वर्ष 2 वर्ष टिकण्यासाठी मी भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये टिप्स आणि ट्रिक्स देखील सांगितलेल्या आहेत. पावसाळ्यामध्ये आणि इतर दिवशीसुद्धा कधीकधी आपल्याला भाजी काय बनवायची हे कळत नाही, तर अशा वेळेस तुम्ही मुठभर सांडगे जरी घेतले ना तर कढईभर भाजी होते. याची भाजी तर खूपच छान लागते, पण हे सांडगे तुम्ही असेच तळूनसुद्धा खाऊ शकता. तव्यावरती तेल न घालता भाजूनसुद्धा खाऊ शकता. खूपच खमंग लागतात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. मिक्स डाळीचे सांडगे तयार करण्यासाठी सर्वात आधी आपण कोणकोणत्या डाळी वापरणार आहोत ते पाहून घेऊयात. आज आपण 4 प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी वापरून अतिशय चविष्ट असे सांडगे तयार करणार आहोत. या ठिकाणी 1.5 किलो हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ घेतलेली आहे. डाळ स्वच्छ साफ करून निवडून घ्यायची आहे. त्यासोबतच 1 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे. ही मटकीची डाळ तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये आरामशीर भेटेल. मटकीच्या डाळीमुळे ना सांडगे खूपच चविष्ट होतात, त्यामुळे मटकीची डाळ वापरून सांडगे जरूर करून पहा. अर्धा किलो मूगडाळ घेतलेली आहे. ही मूगडाळ आमच्या घरचीच आहे, बिना पॉलिशची आहे. तुम्ही पॉलिशची मूगडाळ वापरली तरीसुद्धा चालेल. त्यासोबतच 1/2 किलो उडदाची डाळसुद्धा लागणार आहे. उडदाच्या डाळीमुळे सांडग्यांच्या पिठाला मस्त असा चिकटपणा येतो, त्यामुळे सांडगे अजूनच छान तयार होतात. या सर्व डाळींना मी स्वच्छ साफ करून निवडून घेतल्या आणि 1 तास त्यांना चांगलं ऊन दाखवलेलं आहे. असं ऊन दाखवल्यामुळे काय होतं, आपले जे सांडगे आहे ना ते वर्ष 2 वर्ष हवाबंद डब्यामध्ये आरामशीर टिकतात. अजिबात ते कुठेही खराब होत नाही, जाळं वगैरे लागत नाही. त्यामुळे 1-1.5 तास ऊन नक्की देऊन पहा. आता या घेतलेल्या सर्व डाळी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आता आपल्याला या डाळी रात्रभर अशाच पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत. या सर्व डाळींना वेगवेगळ्या भिजत घालायची अजिबात आवश्यकता नाही. अशा सर्व डाळी एकत्रच भिजत घाला, मस्त असे सांडगे तयार होणार आहे. या डाळींना भरपूर सारी पावडर लावलेली असते, कधी धूळ माती असते, त्यामुळे ना लक्षात ठेवा, डाळी सांडगे बनवण्याच्या आधी चांगले स्वच्छ साफ करून निवडून घ्या. त्यानंतर 2-3 पाण्याने मस्त अशा धुवून घ्यायच्या आहेत. हे पहा, अशा प्रकारे सर्व डाळी मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यामधलं जे सर्व एक्स्ट्राचं पाणी होतं ना ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे. आता डाळींमध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून या डाळी अशाच एकत्र रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत. साधारणतः डाळी 8 ते 9 तास किंवा जास्तीत जास्त 10 ते 12 तास भिजणं आवश्यक आहे. म्हणजे कसं, डाळी मस्त अशा भिजल्यामुळे ना मस्त अशा बारीक होतात आणि सांडगे देखील खूपच छान चविष्ट तयार होणार आहे. चला तर झाकण ठेवायचं आहे आणि या डाळी अशाच रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत. आज सकाळीच मी सांडगे बनवायला सुरुवात केलेली आहे. रात्रभर डाळी पाण्यात भिजत ठेवलेल्या होत्या. झाकण ओपन करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाण्याच्या वरती थोडासा फेस आलेला आहे. याचा अर्थ डाळी अगदी छान अशा भिजल्या गेल्या आहेत. आता हे जे सर्व एक्स्ट्राचं पाणी आहे ना भिजवलेल्या डाळीमधलं ते काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सुद्धा स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा डाळी धुवून घ्यायच्या आहेत. कारण की कसं, रात्रभर या डाळी पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे ना थोडासा आंबूस वास येतो. तो आंबूस वास संपूर्णपणे आपल्याला घालवायचा आहे. त्यामुळे 2-3 पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घेणं आवश्यक आहे. चला तर 1-2 पाण्याने चांगल्या डाळी धुवून घेऊयात. आता 2-3 पाण्याने डाळी धुवून झालेल्या आहेत. आता एक पातेले घेतलेलं आहे. पातेल्यावरती अशी बारीक पुरणाची चाळण ठेवलेली आहे. आता चाळणीवरती ही सर्व डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे, थोडी थोडी करून, कारण ह्या सर्व डाळीमधलं आपल्याला संपूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आहे. पाण्याचा जास्तीचा अंश या डाळीमध्ये उरता कामा नये. कारण की काय होतं, जर आपण पाण्यामधून उपसून जर लगेचच डाळ बारीक करायला घेतली ना तर त्यामध्ये पाण्याचा अंश खूपच जास्तीचा राहतो. त्यामुळे डाळ एक्स्ट्राची बारीक होते आणि व्यवस्थित सांडग्यांचं मिश्रण तयार होत नाही. खूपच पाणी त्यामध्ये होतं. त्यामुळे लक्षात ठेवा, डाळी अशा भिजवल्यानंतर चाळणीमध्ये निथळून घेणं फारच आवश्यक आहे. अशा प्रकारे संपूर्ण भिजवलेल्या डाळी मी अशा प्रकारे 2 प्रकारच्या थाळ्यांमध्ये काढून घेतलेल्या आहे चाळणीमध्ये. आता 10 मिनिटं असंच ठेवते, जेणेकरून सर्व पाणी निथळून जाईल.
या ठिकाणी 10 ते 15 मिनिटं झालेली आहे। चाळणीमध्ये डाळ अशीच निथळायला ठेवलेली होती। संपूर्ण पाणी निघून गेलेलं आहे। आता ही भिजवलेली डाळ थोडी थोडी करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि छान अशी बारीक करून घ्यायची आहे। आता ह्या डाळी बारीक करताना ना त्यामध्ये अजिबात जास्तीचं पाणी घालायचं नाही, लक्षात ठेवा, कारण ह्यामध्ये भिजवलेल्या डाळी असल्यामुळे आधीच पाण्याचा अंश भरपूर असतो। तर जर तुम्हाला गरज लागली ना तर साधारणतः आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना तो 1-2 चमचेच पाणी घाला। जास्तीचं पाणी घालून जर तुम्ही ही डाळ बारीक करून घेतली ना तर जास्तीची बारीक होईल आणि सांडग्यांचं मिश्रण जे आहे ना ते खूपच पातळ होतं। त्यामुळे आपल्याला सांडगे व्यवस्थित घालता येणार नाही, सांडग्यांना व्यवस्थित आकार सुद्धा येत नाही, कारण आपलं मिश्रण खूपच पातळ झालेलं असतं। हे पहा, अशा प्रकारे अजिबात पाणी न घालता मी मस्त अशी डाळ बारीक करून घेतलेली आहे। डाळ बारीक करताना एकदम देखील बारीक पीठ तयार न करता थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे। थोडं जाडसर हे ठेवलं ना की आपले जे सांडगे आहे ना ते खूपच छान तयार होतात। हे पहा, तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल। अगदी ह्याच पद्धतीने ह्या डाळी बारीक करून घ्यायच्या आहेत। चला तर ह्याच पद्धतीने थोडं थोडं डाळीचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि शक्य तेवढं म्हणजे पाणी न घालता, जर गरज लागली तर 1-2 चमचेच पाणी घाला। जास्तीचं पाणी न घालता सर्व डाळी आपण बारीक करून घेऊयात। चला तर ह्याच पद्धतीने थोडी थोडी डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सर्व डाळ बारीक करून घेऊयात। हे पहा, अशा प्रकारे भिजवलेली संपूर्ण डाळ मी बारीक करून घेतलेली आहे। जाडसर बारीक करायचं म्हणजे कसं, डाळीचे दाणे सुद्धा शिल्लक राहिले नाही पाहिजे, लक्षात ठेवा। मी सुरुवातीला अजिबात पाणी घातलं नव्हतं, पण शेवटी मी 1-2 चमचे पोह्याचे पाणी घालून हे मिश्रण मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी छान असं बारीक झालेलं आहे। अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही हे सांडग्यांचं मिश्रण बारीक करून घ्या। आता आपण एक वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी साधारणतः एक मोठी जी वाटी असते ना आमटीची, तेवढ्या सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। सुकलेल्या लाल मिरच्या वापरून मस्त असे हे सांडगे तयार होतात। त्याचप्रमाणे एक आमटीची मोठी वाटी भरपूर सारा लसूण सोलून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। त्यासोबतच पाववाटी जिरं देखील घेतलेलं आहे। लसूण भरपूर घाला, त्यामुळे सांडगे ना चवीला खूप छान लागतात। आणि मी सजेस्ट करेन की लाल तिखट न वापरताना सुकलेल्या लाल मिरच्या वापरून सांडगे एकदा जरूर करून पहा, चवीला खूपच छान तयार होतात। आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये या सर्व सुकलेल्या ज्या लाल मिरच्या आहे ना त्या आधी बारीक करून घ्यायच्या आहेत कोरड्याच। त्यामुळे कसं काही दुसरं लसूण वगैरे न घालता फक्त मिरच्या जर बारीक केल्या ना तर चांगल्या बारीक होतील। हे पहा, अशा प्रकारे मिरचीची एकदम मस्त अशी मी पावडर तयार करून घेतलेली आहे। आता लगेचच वाटीभर सोललेला लसूण आणि जिरं घालायचं आहे आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे। जर गरज लागली ना तर साधारणतः 4-5 चमचे पाणी घालून सुद्धा तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता। हे पहा, अशा प्रकारे मी थोडंसं पाणी घालून मस्त असं हे वाटण वाटून घेतलेलं आहे। रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे, कारण आपण सुकलेल्या लाल मिरच्या वापरल्यामुळे ना या वाटणाला खूपच छान असा रंग आलेला आहे। जर तुम्ही असं वाटण वापरून जर सांडगे तयार केले ना तर खूपच छान सांडगे तयार होणार आहे। अगदी गावरान पद्धतीने लोक सांडगे कसे तयार करतात ना, तुम्हाला आज मी त्याप्रमाणे बनवून दाखवणार आहे। अशा प्रकारचं हे वाटण तयार झालेलं आहे। आता आपली एका साईडला डाळ देखील पूर्ण बारीक करून तयार झालेली आहे। आता ही जी डाळ आहे ना, ह्या डाळीमध्ये वाटलेल्या डाळीमध्ये मला परातीमध्ये हे व्यवस्थित मिश्रण हलवता येणार नाही, म्हणून मी ही सर्व वाटलेली डाळ आहे ना मी एका मोठ्या दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते। म्हणजे कसं मिश्रण जे आहे ना सांडग्यांचं ते चांगलं हलवता पण येईल आणि हे वाटलेलं जे वाटण आहे ना ते चांगलं असं मिक्स देखील करता येईल। अशा प्रकारे सर्व डाळ मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता आपण जे सुरुवातीला वाटण तयार करून घेतलं होतं ना मिरचीचं, ते सर्व वाटण ह्यामध्ये घालायचं आहे। सर्व वाटलेलं वाटण घालून झाल्यानंतर एक मोठा चमचा हळदी पावडर घालायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भरपूर सारी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। आता हे घातलेले सर्व जिन्नस व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। हे पहा, अशा प्रकारे भिजवलेल्या डाळी वापरून जर तुम्ही सांडगे बनवले ना तर ते जास्त दिवस टिकतात सुद्धा आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात। त्या सांडग्यांची भाजी ना खूप छान लागते। काही जणांना डाळ भरडून सुद्धा सांडगे तयार करतात, पण अशा प्रकारे एकदा हे सांडगे नक्की करून पहा, सर्वांनाच फारच आवडतील। हे पहा, अशा प्रकारे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। मी या ठिकाणी आज 4 प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी वापरून सांडगे तयार केलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ना डाळींचं प्रमाण कमी जास्त करू शकतात। आज मी या ठिकाणी 1.5 किलो हरभऱ्याची डाळ, 1 किलो मटकीची डाळ, अर्धा किलो मुगाची डाळ आणि पाव किलो उडदाची डाळ वापरलेली आहे।
मटकीची डाळ जरूर वापरा सांडगे बनवताना, त्यामुळे सांडगे चवीला खूप चविष्ट तयार होतात. हे पहा, अशा प्रकारे सर्व साहित्य जे घातलेलं होतं ना आणि कोथिंबीर सर्व भिजवलेल्या डाळीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. वाटण घातल्यामुळे रंग पहा खूपच सुंदर आलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही ह्या मिश्रणाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे. आता आपण लगेचच ह्याचे सांडगे बनवायला सुरुवात करणार आहोत. हे मिश्रण भिजत वगैरे ठेवायची अजिबात गरज नाही, लगेचच त्याचे सांडगे घालून घ्यायचे आहेत. आता सांडगे घालताना ना चांगला असा कॉटनचा एखादा कपडा घ्यायचा आहे, एखादी कॉटनची साडी घ्यायची आहे आणि त्यावरती सांडगे घालायचे आहे. त्यावरती सांडगे जे आहे ना ते सुकल्यानंतर मस्त असे निघतात. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छोटे छोटे सांडगे मी या ठिकाणी तयार करून घेत आहे. काही जणांना एका चाळणीवरती हे मिश्रण घालतात आणि चाळणीवरती सुद्धा सांडगे घालून घेतात. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही सांडगे तयार करून घेऊ शकता. पण असे हाताने सांडगे तयार केले ना त्यांना आकार सुद्धा छान येतो आणि सांडगे जे आहेत ना दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. जर तुम्हाला असे सांडगे बनवायला कंटाळा येत असेल, खूपच जास्तीचा वेळ लागत असेल ना, तर तुम्ही हे तयार केलेले मिश्रण एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरा. प्लास्टिकच्या पिशवीला छोटंसं खालून होल करायचं आणि छोटे छोटे सांडगे तुम्ही तयार करून घेऊ शकता. पण आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने, गावरान पद्धतीने ज्याप्रमाणे हाताने सांडगे पाडतात ना, अगदी त्याच पद्धतीने सांडगे तयार करून घेणार आहोत. हे सांडगे जे आहे ना ते खूपच छान तयार होतात. आज मी ना आमच्या गावाकडे हे सांडगे तयार केलेले आहेत. गावाकडे कसं भरपूर साऱ्या डाळी एकत्र भिजत घालतात, खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांडगे बनवतात. म्हणजे कसं वर्षभर अजिबात टेन्शन राहत नाही भाजीचं. कधी कधी काय होतं, पावसाळ्यामध्ये भाज्या भेटत नाही, रोज रोज भाजीला काय बनवायचं कंटाळा येतो. तर जर तुमच्याकडे अशा सांडगे बनवलेले असले ना, तर डब्यामधून मुठभर सांडगे काढले ना तरी सुद्धा कढईभर भाजी होते. आणि आमच्याकडे कसं घाटावरती कसं आंबरस केला ना, म्हणजे आंब्याचा रस केला ना, तर सांडग्यांची भाजी लागतेच. आंब्याचा रस आणि सांडग्यांची भाजी खाऊन बघा, अगदीशय अफलातून बेत होतो. 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये सांडगे मस्त असे मी सुकवून घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सांडगे अतिशय छान असे सुकले गेले आहेत. रंग पहा अतिशय सुंदर आलेला आहे. भरपूर सारे ह्या ठिकाणी सांडगे तयार झालेले आहेत. आता हे सांडगे जे आहे ना तुम्ही 1-2 वर्ष बंद डब्यामध्ये आरामशीर टिकवू शकता. जर तुम्हाला सांडग्यांचा रंग, वास किंवा त्याची चव हवी तशी टिकवायची असेल ना, तर काय करायचं, प्रत्येक 4-5 महिने झाले ना की डब्यातून सांडगे काढायचे आणि त्यांना चांगलं असं ऊन द्यायचं आणि परत चांगले हवाबंद डब्यामध्ये झाकून ठेवायचे. म्हणजे कसं त्याची चवसुद्धा बदलत नाही, रंगसुद्धा बदलत नाही, जाडी वगैरे अजिबात पकडत नाही, आहे तसे 1-2 वर्ष आरामशीर टिकतात. मस्त असे आपले ह्या ठिकाणी सांडगे तयार झालेले आहेत. हाताने तोडून केल्यामुळे पहा रंग छान आलेला आहे, त्यासोबत दिसायला सुद्धा खूप छान दिसतात. मुठभर जरी तुम्ही छोटीशी मूठ सांडगे घेतले ना तर कढईभर भाजी होते आणि तुमच्या घरातल्या सर्वांनाच या सांडग्याची भाजी आवडणार आहे. इतके सुंदर असे सांडगे हे तयार झालेले आहेत. कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर ह्या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे सांडगे जरूर करून पहा. आणि सांडगे झाल्यानंतर चांगले हवाबंद डब्यांमध्ये साठवून ठेवायचे आहेत, म्हणजे छान असे टिकतात. रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा. असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत.